श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे नरक चतुर्दशी. या नरक चतुर्दशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. नरक चतुर्दशी ही दिवाळीचा एक महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी अनेक लोक आपल्या आयुष्यातील नकारात्मकतेपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि आयुष्यातील सुख समृद्धीसाठी विशेष पूजा करतात. नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असेही म्हटले जाते. या दिवशी विशेष पूजा, अंघोळ, तेल लावणे आणि दिवा लावणे यांसारख्या परंपरागत विधीही पार पाडल्या जातात. यावर्षी 2024 मध्ये नरक चतुर्दशीचा सण 31 ऑक्टोबर रोजी आहे. दिवाळी सणात नरक चतुर्दशी ही लक्ष्मी पूजेच्या अगोदर येते. नरक चतुर्दशी हा सण देव यमराजाला समर्पित आहे. पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान कृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि पृथ्वीवरील जनतेला त्याच्या अत्याचारापासून मुक्त केले होते. यामुळेच नरक चतुर्दशीला नरकातून मुक्तीचा दिवस मानले जाते. असा विश्वास आहे की या दिवशी योग्य पद्धतीने पूजा अर्चा केल्यास आणि विधी पाळल्यास नरकाचे तोंड बघावे लागत नाही. आता या दिवशी आपल्याला काही उपाय व काही सेवा करायची आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील फळ आपल्याला काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, तसेच आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई चालू आहे, गरिबी चालू आहे, दारिद्र्य चालू आहे, ते दूर होण्यासाठी, मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी उद्या आपल्याला काही उपाय करायचे आहे. तर कोणते उपाय व कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. उद्या आहे नरक चतुर्दशी. आता नरक चतुर्दशीच्या दिवशी अगदी उशिरापर्यंत झोपू नये. त्यामुळे शक्यतो तरी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करावा. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून जर स्नान केले तर आपल्याला नरकाच्या यातना भोगाव्या लागत नाही. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून उटणे लावून अंघोळ करण्याची प्रथा आहे. उटणे म्हणजे विविध औषधी वनस्पतींचा मिश्रण असलेले उटणे लावून स्नान केल्याने शरीरातील अशुद्धता दूर होते असा समज आहे की यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा देखील प्रवाहित होत असते. तसेच उद्या तुम्ही अंघोळ करताना हळद आणि थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे. ते आपल्या शरीराला लावून आपण अंघोळ करायची आहे. यामुळे आपल्यामधील नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते व आपल्याकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते. या दिवशी अभ्यंग स्नान करणे खूप शुभ मानले गेले आहे. यामुळे शरीर आणि मनाची स्वच्छता होते आणि यातून आत्मा शुद्ध होतो. अभ्यंग स्नानानंतर गोड पक्वानांचे सेवन करणे देखील खूप शुभ आहे. आता या दिवशी अंघोळ झाल्यानंतर आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. फक्त काळा रंग चुकूनही या दिवशी परिधान करायचा नाही. आता भरपूर वेळा आपण तुरटीचे उपाय नक्की ऐकले असतील. आपण या तुरटीचाच उपाय या दिवशी करायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होईल. आता नकारात्मकता म्हणजे नक्की कोणती? तर आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं, शेजारी असो किंवा नातेवाईक असो. प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही. मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्यावरती प्रभाव करत असते, आपल्या मुलांवरती, आपल्या पतीवरती, आणि मग आपल्या घराचीच प्रगती कुठेतरी खुंटत असते. आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला प्रत्येक व्यक्ती चांगली वाटत असते. तसेच आपण बाहेरून देखील भरपूर वस्तू घरामध्ये आणत असतो. तसेच घरामध्ये अडगळीच्या बंद पडलेल्या वस्तू असतील तर त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. तर ही नकारात्मकता दूर करण्यासाठीच आपण या दिवशी एक उपाय करायचा आहे. तर आपल्याला तुरटी घ्यायची आहे. आता तुरटी ही सर्वांनाच माहीत आहे. पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो. तसेच भरपूर ठिकाणी पाण्यामध्ये तुरटी टाकून अंघोळ देखील केले जाते. यामुळे आपल्या मनाची शुद्धता तर होतेच, पण त्यासोबत आपले आरोग्य देखील चांगले राहते. तर आपल्याला थोडीशी तुरटी घ्यायची आहे. अगदी तुम्ही नरक चतुर्दशीच्या दिवशी हा उपाय सकाळी जर वेळ मिळाला नाही तर तुम्ही संध्याकाळी केला तरी पण चालेल. तुरटी घेतल्यानंतर आपण ती एका प्लेटमध्ये घ्यायची आहे किंवा एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये घ्यायची आहे. देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल. तसे या नरक चतुर्दशीच्या दिवशी 14 दिवे प्रज्वलित करणे याला खूप महत्त्व आहे. मग आपण देखील 14 दिवे प्रज्वलित करायचे आहे. आपल्या घराच्या बाहेर 2 दिवे ठेवायचे आहे. मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन्ही साईडनं 2 दिवे ठेवावे. तसेच तुळशीजवळ एक दिवा ठेवायचा आहे. आपण जिथे पाणी भरून ठेवतो तिथे पाण्याच्या हंड्याजवळ एक दिवा ठेवायचा आहे. तसेच आपल्या छतावरती देखील आपण एक दिवा ठेवायचा आहे. तसेच खिडक्यांमध्ये देखील आपण दिवे ठेवायचे आहे. एक भगवान गणेशाजवळ आणि एक माता लक्ष्मीजवळ देखील दिवा ठेवायचा आहे. आपल्या घरातील कोणत्याही कोपऱ्यामध्ये आपल्याला अंधार हा ठेवायचा नाही. तसेच उरलेले काही दिवे तुम्ही देवाजवळ ठेवू शकता. आता यानंतर आपण तुरटी एका वाटीमध्ये घ्यायची आहे. माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे आणि आपल्याला माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा जप करायचा आहे. ओम श्रीम ह्रीम क्लीम श्री सिद्ध लक्ष्मी नमः.
हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी अडथळे हे येत नाही, तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळतेच. हा मंत्र आपण 108 वेळा म्हणायचा आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने म्हणावा. अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. श्रवण केलं तरी पण चालेल, पण आपल्याला या मंत्राचा जप हा करायचाच आहे. आता ही जी काही वाटीमधील तुरटी आहे त्यातील थोडी तुरटी आपल्याला एक लाल कपडा घ्यायचा आहे. लाल कपड्यामध्ये ही तुरटी बांधायची आहे आणि ही तुरटी आपल्याला मुख्य दरवाजाच्या आतमधल्या साईडने बांधायची आहे. हा उपाय तुम्ही अगदी संध्याकाळी केला तरी पण चालेल. फक्त तुरटी आपल्याला थोड्या वेळ माता लक्ष्मी जवळ ठेवायची आहे. त्यानंतर थोड्या वेळाने आपण ही तुरटी आतमधल्या साईडने बांधायची आहे. आता हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा तसेच खिडक्या उघड्या ठेवायच्या आहे, की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल, इडापिडा असेल तर ती दूर होईल व घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल. आता यानंतर उरलेली काही तुरटी आहे तर त्यामधील तुरटी तुम्ही तुमच्या मुलावरून उतरून टाकायची आहे. मुलगा असेल, पती असेल, पत्नी असेल, कुणावरूनही तुम्ही ज्या व्यक्तीला नजरबाधा झालेली असेल त्या व्यक्तीवरून तुम्ही ही तुरटी उतरून टाकू शकता. भरपूर वेळा एखाद्या व्यक्तीला नजरबाधा झालेली असते, एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असते किंवा मुलं अभ्यास करतात, त्यांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा अभ्यास करून देखील पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही. तर आपल्या मुलाला किंवा पतीला ज्याची नजर काढायची आहे त्याला आपण पाटावरती बसवायचं आहे. पाटावरती बसवताना दक्षिण दिशेकडे तोंड करून बसवायचं नाही, तर पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे आणि आपण ही तुरटी 7 वेळा उतरून टाकायची आहे. उतरवत असताना आपण म्हणायचे आहे की माझ्या मुलाला जी काही इडापिडा लागलेली आहे, जी काही नजरबाधा झालेली आहे, जी काही त्याच्या मागे संकटे आहेत तर ती दूर होऊ दे, त्याची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचे आहे. आता यानंतर ही तुरटी आपण चुलीमध्ये टाकायची आहे, पण आपल्याकडे चूल नसते त्यामुळे आपण एक प्लेट घ्यायची आहे किंवा अगदी कापूर जाण्याचं भांडं घेतलं तरी पण चालेल. त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे, 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहे आणि त्यावरती तुरटी ठेवायची आहे. ही तुरटी जळेल किंवा अर्धी जर तुरटी राहिली तर ही तुरटी आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे किंवा तुम्ही बाहेर जाऊन एखाद्या झाडाखाली देखील टाकू शकता. यामुळे मुलांना लागलेली नजरबाधा, इडापिडा ही दूर होत असते. तसेच व्यापार, व्यवसाय, उद्योग, दुकान, कार्यालय अशा ठिकाणी काही कारणास्तव वारंवार मंदीचा सामना करावा लागत असेल तर एक काळ्या रंगाच्या वस्त्रात तुरटी ठेवून दुकान, कार्यालय यांच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वरच्या बाजूने बांधावी. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा हळूहळू नाहीशी होते. निराशेचे मळप दूर होऊन सकारात्मकतेचा संचार होऊ लागतो. इतकेच नव्हे तर यामुळे व्यापार, व्यवसाय, उद्योगात प्रगती होताना दिसते. तुरटीच्या या उपायामुळे टप्प्याटप्प्याने आपल्या सर्व समस्या कमी होऊ लागतात असे सांगितले जाते. तसेच आपला मुख्य दरवाजा असेल किंवा खिडकी असेल तर त्यामधून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा व नकारात्मक ऊर्जा या दोन्ही पण ऊर्जा येत असतात. तर आपण जी काही पूजा केली होती त्यानंतर थोडीशी तुरटी आपण आपल्या खिडकीमध्ये देखील ठेवायची आहे. तुरटी ही पूर्णपणे नकारात्मक ऊर्जा ही शोषून घेत असते, त्यामुळे अगदी तुम्ही एका काचेच्या वाटीमध्ये देखील ही तुरटी ठेवू शकता, खिडकीमध्ये ठेवू शकता किंवा अगदी बाथरूममध्ये अशी तुरटी ठेवली तरी पण चालेल. त्यानंतर 15 दिवसांनी किंवा महिन्यानंतर तुम्ही ही तुरटी परत बदलवायची आहे. यामुळे आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते व सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.